तर ही भाजी आहे ना, मी पहिल्यांदाच आणली आहे आणि मला याची चवसुद्धा माहीत नाही कशी लागते ही भाजी. कारण माझ्या मुलाला पाहिजे होती, त्यामुळे मी हे आणले आणि याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. कारण मला तर याची रेसिपीसुद्धा माहीत नाही आणि टेस्टसुद्धा माहीत नाही की कशी लागते हे. तर बघू आता केल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच या भाजीची टेस्ट कशी आहे. त्यानंतर मी जे सामान संपलेलं होतं थोडंफार ते पण घेऊन आलेली होती आणि मग तेल टाकलं मी कॅनमध्ये. आणि मुलांना खायची होती भेळ, तर त्यासाठी मी चिंचेची चटणी बनवत होती. तर याचा बघा रातूचं कसं मधात मधात चालू असते, मम्मा मला चिवडा पाहिजे. आणि नंतर मग आर्यनला भेळ पाहिजे होती, तर आर्यनचं म्हणणं होतं मम्मा कांदा मिरची वगैरे जे काय असते टमाटर वगैरे ते सर्व काही मी कट करतो. आणि मुलांना थोडीफार सवय पण पाहिजे, कारण कधी बाहेर गेले तर त्यांनासुद्धा भारी जात नाही. तर माझ्या मुलांनी छान इथे कांदा टमाटर वगैरे कट केली आणि छोट्या मुलांनी खायचं काम केलं. तर इथे चिंचेची चटणी करून तयार झालेली होती. नंतर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी भेळ बनवून दिली, कारण वेळेवर आपण जे घरात अवेलेबल आहे त्याच्यामध्येच बनवून देणार. तर मुरमुरे कांदा टमाटर हिरवी मिरची चिवडा वगैरे आणखी थोडंसं मीठ चाट मसाला वगैरे जे काय होतं घरात त्याच्यामध्येच मी बनवली आणि खूप छान अशी टेस्ट झालेली होती. तर बघा माझे मुलं इथं